मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅच प्रेझेंटेशन मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. रत्नदुर्ग हिटर्स विरुद्ध पुरंदर किंग्स अशी जबरदस्त लढत बघायला मिळाली. रत्नदुर्गनं 78 बनवल्या होत्या, मात्र पुरंदर किंग्सनं या धावा अगदी स्वस्तात घेतल्या आणि 5व्या षटकामध्येच विजय साकारलेला आहे. तर या सामन्यातला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार आपण प्रदान करतोय. मी हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी सचिन ढवळे फाउंडेशनचे सहकारी सन्मान्य रोहितजी नांदुरकर यांना विनंती करतो, आपण मंचावरती या. स्वागत आहे. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच 2 षटकांमध्ये 16 धावांमध्ये 3 विकेट विवेक नखाते. मॅन ऑफ द मॅच विवेक नखाते. आज फलंदाजीमध्ये अपयश होतं, पण गोलंदाजीमध्ये प्रतिस्पर्ध्यांना रोखण्यात यश मिळालं. ही सगळी बक्षीस आहेत. कॅप आहे प्रहार प्रीमियर लीगच्या माध्यमातून, त्याचबरोबर एक स्पोर्ट्स बॅग आहे, ट्रॉफी आहे, अजून देखील स्टडी मटेरियल आहे आणि वॉटर बॉटल आहे. अशी भरपूर बक्षिसं मिळणार आहेत. मॅन ऑफ द मॅचसाठी टी शर्ट पण मिळणार आहेत. बल्क प्राइजेस फॉर मॅन ऑफ द मॅच. सचिन ढवळे सरांच्या संकल्पनेतून साकारलेला सोहळा. विवेक बरोबर चर्चा करू. विवेक, सीझन बाबत निश्चित मोठी उत्सुकता आहे. 14वा हंगाम सुरू झालेला आहे आणि बॅट आज चालली नाही, पण बॉल चांगला चालला. काय वेगळे परिश्रम घेतले होते या स्पर्धेसाठी किंवा या मॅचसाठी? हो नक्कीच सर, आमचा टीमचा कलेक्टिव्ह परफॉर्मन्स झाला त्यामुळे जिंकतो. ॲक्च्युली मी सरांना, निलेश सरांना आणि शैलेशला इथं वरती बोलव असं वाटतं मला. निलेश शैलेश या जोडीनं कमाल केली. 3 बाद 14 मध्ये दाखल झाले होते आणि डायरेक्ट संघ विजयाच्या उंबरठ्यावरती आणून ठेवला. आणि त्यासाठीच विवेक नखातेकडून मला वाटतं काही प्राइजेस शेअर होणार आहेत. भरपूर प्राइजेस आहेत. मॅन ऑफ द मॅच मध्ये दोघांचंही मोठं योगदान आहे. सचिन ढवळे सरांसाठी काय सांगाल? बॉस धन्यवाद, शुभेच्छा असतील सगळ्या खेळाडूंना. मॅन ऑफ द मॅच साठी इथेच थांबूया आणि कॉमेंट्री बॉक्स मधून या सामन्याचा आस्वाद घेऊ. शैलेश निवंगुणे सर आणि प्रवीण गायकवाड सरांकडे जाऊया. थँक्यू. तर धन्यवाद आदरणीय नरेशजी ढोमे सर, धन्यवाद सलीमभाई शेख सर. सुंदर समालोचन या अगोदरच्या मॅच मध्ये दोघांच्या वतीने आपल्याला ऐकायला मिळालं. जोरदार अपील मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते. आणखीन एक महत्वपूर्ण सामना एका बाजूला आपण पाहतोय देवगिरी ब्लास्टर्स आणि दुसऱ्या बाजूला रायरेश्वर मावळा. या 2 संघाच्या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये सामना चालू होतोय. एक धाव आतापर्यंत खर्च केली. अप्रतिम गोलंदाजी ऋषिकांत कापसे करताना पाहायला मिळतोय. यावेळेला जोरदार अपील पुन्हा एकदा पाहायला मिळते. यष्ट्या उडवल्या. निर्णय तिसऱ्या पंचांकडे जाताना पाहायला मिळतोय. काही वेळातच निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. की सुरेखरित्या इथे यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षण आपल्याला पाहायला मिळालं. थोडा वेळ आपण जर लक्ष केंद्रित केलं तर आपल्याला लगेचच समजून येईल नक्की घडामोडी काय घडल्या. त्या ज्यावेळी चेंडू अंगावरती आदळला इथे बॅटरचं नक्कीच लक्ष त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं नाही आणि चातुर्य यष्ट्यांच्या मागे प्रामुख्याने इथे आपल्याला पाहायला मिळालं. अगदी तत्परतेने चेंडू उचलला आणि लगेच यष्ट्यांचा वेध आणि त्याचमुळे इथे तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला जातोय. बघूयात पहिल्याच षटकामध्ये इथे विकेट देवगिरी ब्लास्टर आणि त्यांच्या विरोधामध्ये सुरू असलेल्या लढतीमध्ये नक्की काय घडामोडी घडल्यात गोष्टीकडे आपण पाहूयात. तिसरे पंच इथे निर्णय कळवतील आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय आपल्या मुख्य स्क्रीनवरती इथे कळवला जाईल. योग्य पद्धतीने चेंडू कलेक्ट केलाय की नाही, यष्ट्यांचा वेध घेतला त्यावेळेस बॅटर क्रीज मध्ये आहेत की नाही, या सर्व काही गोष्टी बारकाईने इथे पाहिल्या जातील. आणि बॅटर OUT आउट. पहिल्याच विकेटचं पतंग
सर पहिल्याच बॉल व पहिल्याच षटकामध्ये आपण पाहतो इथे धावाही रोखल्या गेल्यात आणि विकेटही प्राप्त केली आहे. काय सांगाल या मॅचची सुरुवात इथे गोलंदाजांनी कुठेतरी योग्य पद्धतीने केली आहे. शैलेश सर, पहिल्यांदाच आपण पाहिलं की लेग बिफोर विकेट साठी अपील केली होती. त्यानंतर अगदी आपण पाहतोय फलंदाजानं क्रीज सोडली आणि चपळाई पाहायला मिळाली यष्टिरक्षकाची. चातुर्य पाहायला मिळालं त्या ठिकाणी. या पहिली विकेट येताना आपल्याला पाहायला मिळते. स्वतःवरती थोडासा नाराज झाला असेल फलंदाज. खरं तर क्रीज सोडायला नको हवी होती. विकेट त्या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळते पहिल्या षटकामध्ये. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळेल. उन्हाचा कडाका भडाका, परंतु ऊन असो, पाऊस असो, वारा असो, टेनिस बॉल क्रिकेट थांबायला तयार नाही. प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. प्रेक्षक गॅलरीमध्ये सामन्याचा आनंद घेत आहेत. सचिन ढवळेच मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी प्रस्तुत प्रहार प्रीमियर लीग 14व पर्व मोठ्या धुमधडाक्यात संपन्न होते. आपल्या समावेश शैलेश सर आहेत. शैलेश दुसरं षटक चालू होत आहे. पहिलं षटक अप्रतिम हाताळलं, फक्त एक धाव त्या ठिकाणी पहिल्या षटकात देताना पाहायला मिळाली. नक्कीच चांगली गोलंदाजी केली, अचूक टप्प्यावरती केली आणि इथे बॅटरला अक्षरशः रोखण्याचं काम केलंय. तर षटक क्रमांक 2 राकेश माळी देखील आपण पाहतोय. लवकर शैलीचे गोलंदाज आहेत. इथे देखील मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, म्हणावं तसं चेंडू बॅटवरती येत नाहीये. आणि यष्टिरक्षक आपण बघतोय यष्ट्यांच्या मागे प्रकाश मडके या आयोजन कमिटीचे एक उपयुक्त असे सदस्य आहेत. प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचा बारकावा आपण बघितला आहे आणि त्याचबरोबर उत्कृष्ट खेळाडू देखील आहेत. म्हणजे खेळाडूंची इथे ही आपण पाहतोय जी मांदियाळी आहे त्यामधील देखील एक प्रमुख खेळाडूंमध्ये प्रकाश मडके या नावाचे देखील चर्चा आपण सातत्याने करणार आहोत. यष्ट्यांच्या मागे चांगले यष्टिरक्षण, विकेट देखील त्यांनी मिळवली. धावसंख्या आतापर्यंत 2 झाल्यात. दुसरं षटक सुरू आहे. एक बॅटर बाद आहे. देवगिरी ब्लास्टर या संघाचा कुठेतरी डाव इथे रोखण्याचं काम आतापर्यंत केलं जात आहे. पुन्हा एकदा सुरेखरित्या उजव्या यष्टीच्या लगत सुरेखरित्या इथे गोलंदाजी केली जाते. डावखुरे शैलीचे गोलंदाज आहेत. कॉमेंट्री एंड कडून इथे गोलंदाजी जी केली जाते लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेटने माराय तो नॅचरल अँगलचा वापर इथे प्रामुख्याने केला जातोय. टप्पा पडल्यानंतर हलकासा चेंडू काटा बदलतो आणि याच अँगलसाठी डावखुरे गोलंदाज ओळखले जातात. पुन्हा एकदा फुल टॉस मिळवून इथे मात्र बीट केलाय आणि बॉल चाललाय लॉंग ऑन बाउंड्रीला भेदत सीमारेषेच्या पलीकडे 4 धावेंसाठी. या फटक्यामध्ये अगदी आपण पाहतोय प्रचंड वेग होता. त्या ठिकाणी या मेडॉनच्या क्षेत्ररक्षकाला संधी देखील दिली नाहीये चेंडू अडवण्यासाठी आणि एक वेगवान चौकार शैलेश सर त्या ठिकाणी खेळला जातोय मैदानाच्या आतमध्ये. खरं तर याच फटक्यांची गरज आहे. 7 ओव्हरमध्ये याच फटक्यांची गरज आहे एक सन्मानजनक स्कोर उभारण्यासाठी. आणि पॉवर प्लेचं षटक आहे आणि त्यासाठीच ही पॉवर प्लेची षटकं असतात. धावा बनवण्यासाठीच पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा आपण पाहतोय हलकासा चेंडू काटा बदलतो आणि त्यानंतर सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये एखादा दुसरा चौकार येणार आहे. चांगल्या चेंडूवरती देखील प्रहार करावा लागतो कारण हे पॉवर प्लेचं षटक आहे आणि या अशा षटकांमध्ये धावा बनवण्यासाठी तुम्हाला प्रहार करणं हा एकमेव पर्याय आहे. पुन्हा एकदा बॅटवरती म्हणावा तसा चेंडू येत नाहीये. 2 षटकं इथे पूर्ण होत आहेत. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 6 धावा, त्यामध्ये एक चौकार आहे, एक विकेट देखील गेले. याचाच अर्थ गोलंदाजी कुठेतरी या संघाची अप्रतिमरित्या होतीये आणि त्याचमुळे संघाने जो निर्णय घेतलाय टॉस जिंकल्यानंतर तो निर्णय योग्य ठरतोय. 2 षटकं संपलेत, 6 धावा, 1 गडी बाद. गोलंदाजांचा बोलबाला पहिल्या 2 षटकांमध्ये मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आता टेप बॉलचं षटक मैदानाच्या आतमध्ये जे टाकलं जाईल पाहायचं कामगिरी कशा प्रकारे केली जाते. टेप बॉलचं षटक मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 3. बॉलर बॉलिंग ट्रॅक वरती तयार प्रतीक जाधव. 6 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. योगेश 3 चेंडू 2 वरती खेळताना पाहायला मिळतोय. यावेळी अगदी आपण पाहतोय प्राप्त केली जाईल ती सिंगल. चित्याची चपळाई कव्हर पॉइंटला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचताना पाहायला मिळाला. सिंगल घेतली जाईल, 1 धाव त्या ठिकाणी घेतली जाईल. टोटल वरती नजर टाकली तर धावा आपल्याला पाहायला मिळत आहे. 7 ओव्हर क्रमांक 3 चालू होताना आपल्याला पाहायला मिळते. शांतता खरं तर वातावरणामध्ये सुरुवात थोडीशी शांत होती.
परंतु मोठी फलंदाजांची फळी देवगिरी ब्लास्टर या टीमकडे देखील आहे. त्यामुळे विशाल आणि बलाढ्य धावसंख्या उभारण्याचा त्यांचा प्रयत्न असेल 7 ओव्हरमध्ये. ओ यावेळेला फटका सुरेख, परंतु सीमारेषेच्या लगत मिड विकेट रिझर्व्हमध्ये झेल टिपला आणि त्यानंतरचं सेलिब्रेशन आपण पाहतोय. विकेट येताना पाहायला मिळेल. फलंदाज बाद. देवगिरी ब्लास्टर संघाला बसलेला दुसरा मोठा धक्का. फटका चांगला खेळला. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपल्याला ही गोष्ट पाहायला मिळेल. सागर यादव मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये होते. ऍक्शन रिप्ले स्क्रीनवरती आपण पाहतोय की कशा पद्धतीने इथे विकेट गमावली गेली. परफेक्ट मिडल ऑफ दी बॅट. कुठेतरी स्वीट साऊंड ऐकायला आला, परंतु ते डिस्टन्स मात्र चेंडूला गाठता आलं नाही. कुठेतरी फटका फसला आणि त्याच मध्ये अजून एका विकेटचं पतन. 7 या धावसंख्येवरती दुसरा धक्का बसतोय देवगिरी ब्लास्टर. इथे मात्र थोडासा अडचणीमध्ये आहे. टेप बॉल ओव्हर मध्ये प्रहार करण्याचा प्रयत्न आणि तो प्रहार करण्याच्या प्रयत्नामध्ये योगेश इथे बाद होत आहेत. बघूयात नवीन जोडी मैदानामध्ये आहे आणि या नव्याने सुरुवात करण्यासाठी कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत चैतन्य पवार. बघूया पवारांची पॉवर या मॅच मध्ये कशा प्रकारे पाहायला मिळेल. ज्या नवीन नवीन घडामोडी पाहायला मिळतात ना, त्या टेप बॉलच्या षटकामध्ये सातत्यानं आपण पाहत आलेलो आहे. टेप बॉलच्या षटकातच विकेट येताना पाहायला मिळाली. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक डीप मधून चेंडूवरती पोहोचताना पाहायला मिळतोय. प्राप्त केली जाईल पुन्हा एकदा सिंगल. धावगती संत आणि शांत गतीनं चालू आहे. ही धावगती वाढवावी लागेल देवगिरी ब्लास्टरला. नावात ब्लास्ट आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये खरं तर उद्रेक करावा लागेल आता, कारण की षटक तिसरं चालू आहे. 8 धावा धावफलकावरती आहे. यावेळेला परफेक्ट गॅप आहे, परंतु डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडूवरती चांगलं कलेक्शन. पायाचा उपयोग त्या ठिकाणी केला. सीमारेषेच्या लगत सुरेख कलेक्शन, सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते. आणि या 2 अंकांमध्ये धावफलकानं प्रवेश केला. आता 10 धावा धावफलकावरती लागतात. चैतन्य 1 बॉल 1 वरती. दुसऱ्या बाजूला योगेश 5 चेंडू 5 वरती खेळताना आपण पाहतोय. प्रतीक जाधवचं हे महत्वाचं तिसरं षटक मार्गस्थ आहे. स्विच हिट खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी खरं तर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली. षटक तिसरं चालू. प्रतीक जाधव देखील अप्रतिम गोलंदाजी करत असताना एक यश मिळालं त्याला. 1 विकेट देखील घेतली आणि आतापर्यंत धावा 4 त्यानं खर्च केल्या. अचूक टप्प्यावरती मारा प्रतीक जाधवचा मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येतोय. या शेवटच्या चेंडूवरती सिंगल घेतली जाईल. 3 षटकांची समाप्ती झाल्यानंतर 11 धावा शैलेश्वर आपण स्कोर कार्ड वरती पाहतोय. म्हणावी तशी धावसंख्येला इथे आकार देता येत नाहीये. अक्षरशः बॅटरला बांधून ठेवलंय प्रत्येक गोलंदाजांनी. आतापर्यंत 3ही गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे. कुठल्याही गोलंदाजांनी भरकटलेला मारा केलेला नाहीये, खर्च अधिक केलेला नाहीये. बॅटरच्या अगदी रडारपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केलाय आणि त्याचमुळे इथे 18 चेंडूंमध्ये फक्त 11 धावा ज्या आतापर्यंत पूर्ण झाल्या. 2 बॅटर देखील बाद झालेत. चांगली रणनीती संघनायकाचं कौतुक करावं लागेल. आणि ज्या पद्धतीने इथे जो प्लॅनिंग केला आहे त्या प्लॅनिंग नुसारच इथे मात्र रायरेश्वर मावळाच या संघाने आतापर्यंत कामगिरी केली आहे. आणि कामगिरी करण्यासाठी तुमच्याकडे प्लॅनिंग हवी आणि त्याच प्लॅनिंग नुसार षटक क्रमांक 4 पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी येत आहेत ऋषी. पहिलाच बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. सिंगल इथे मिळते. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. ऋषी कापसे पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 1 धाव खर्च केली होती आणि 1 बॅटर देखील बाद केला. आणि त्याचमुळे संघनायकांनी पुन्हा एकदा ती जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती दिली आहे. सुरुवात सिंगलने केली या षटकाची. धावसंख्या होते ती 12. 2 बॅटर बाद 12. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. कॅप मोठी आहे आणि बॉल मात्र इथे थांबणार नाही. आउटफील्डला इथे कापत बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावेंसाठी चौकार. थोडस संत आणि शांत गतीनं धावफलक वाहत होतं, परंतु खरं तर हा एक आत्मविश्वासपूर्ण फटका आपल्याला पाहायला मिळाला. कव्हर बाउंड्री लाईन छेदताना भेदताना चैतन्याच्या बॅट मधून एक सुंदर क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा नेत्र दीपक चौकार आलाय आणि धावफलक देखील आता पुढे जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळेल. शैलेश सर,
नक्कीच चौकाराने धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या होते ती 16. पुढचा बॉल इथे मात्र फुल टॉस, खराब चेंडू, प्रहार मात्र योग्य. पवारांची पावर या फटक्यामध्ये देखील पाहायला मिळते. बॉल सीमारेषेच्या पलीकडे चौकारा पाठोपाठ हा देखील येतोय षटकार. 6 धावा. पवार इज पॉवर. फुल टॉस चेंडू मिड विकेट रिझम मध्ये पाठवून दिला चैतन्य पवार. खर तर एका बाजूला थोडीशी संत आणि शांत गतीने सुरुवात झाली होती. आता वेगवान खेळ चैतन्य पवार करताना पाहायला मिळतोय, लक्षवेधी कामगिरी करताना पाहायला मिळतोय आणि चौकारा पाठोपाठ एक दमदार आणि शानदार षटकार फुल टॉस चेंडूवरती त्याच्या बॅट मधून आला. धावफलक 22 वरती जाऊन पोहोचतोय शैलेश सर. चांगली फटकेबाजी आहे, गेअर शिफ्ट केलाय ऋषी यांच्या विरोधात. पुन्हा एकदा क्षेत्र निवडलाय, एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्ररक्षकाने चांगल्या पद्धतीने चेंडू अडवलाय. काही धावा नक्कीच आपल्या संघासाठी वाचवण्यामध्ये यश मिळत आहे, परंतु प्रहार इथे अगदी चैतन्य पवार यांच्या बॅटमधून करण्यात येत आहेत. जिकडचा चेंडू तिकडे खेळलाय, खराब चेंडूवरती योग्य पद्धतीने प्रहार केला आणि त्याचमुळे इथे धावफलक आता हलतोय, अगदी वेगामध्ये इथे मार्गक्रमण करतोय. पुढचा बॉल इथे देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, थोडीशी पडझड झाली खेळपट्टीवरती, परंतु स्वतःला सावरलाय. कुठल्याही प्रकारची धाव नसेल, धोका मात्र टळतोय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. ऋषिकेश कापसे गोलंदाजी मार्क वरती आहेत. या षटकामध्ये थोडेसे महागडे ठरलेत आणि इथे मात्र चैतन्य पवारांची पॉवर पाहायला देखील मिळाली आहे. चौकार षटकार आलेत, सिंगल डबल देखील आल्यात. धावसंख्या 24 आहे. या षटकातील शेवटचा बॉल उचललाय आणि पाठवलाय देखील वाईडिश लॉंग ऑफ मधून सीमारेषेच्या पलीकडे. शेवटच्या बॉलवरती ठोक डाला, षटकार. 6 धावा. चैतन्य पवार ऑन फायर. खरं तर हीच फटकेबाजी अपेक्षित आहे चैतन्यकडून आणि आपलं काम चोखरित्या बजावत असताना मैदानाच्या आतमध्ये 1 मॅन आर्मी चैतन्य पवार. ऍक्शन रिप्लाय मध्ये देखील आपण वारंवार ते फटके पाहतोय. ताकद आणि टायमिंग यांचा मिलाप आपल्याला जो पाहायला मिळाला. चैतन्य पवार झुंजतोय, लढतोय आणि या धावा देखील वसूल करताना आपल्याला पाहायला मिळतोय. टोटल वरती नजर जर टाकली 30 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळतात आणि आता 5व्या षटकाला होईल प्रारंभ. 6 चेंडू 19 वरती नाबाद चैतन्य पवार. योगेश दुसऱ्या बाजूला 8 चेंडूंचा सामना केला, 7 वरती खेळतोय. रायरेश्वर मावळा टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण करण्याचा घेतलेला निर्णय आणि देवगिरी ब्लास्टर फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. 30 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर. आता करंट रन रेट देखील वाढताना पाहायला मिळतोय. 7.50 झाला. हायलाइट आपण पाहू शकता. समोरच्या दिशेला स्ट्रेट हिट केला होता, हा चौकार खेळला गेला. त्यानंतर अगदी आपण पाहतोय बाउंड्री लाईन खेळताना पाहायला मिळाला. त्यानंतर अगदी आपण पाहतोय एक स्लॉक हिट मिड विकेट रिजन मध्ये जो खेळला होता. यावेळेला डाऊन द ग्राउंड अलॉंग द कार्पेट चेंडू सुसाट, सीमा पार, फरार, खणखणीत चौकार. 4 रन. योगेश यांच्या बॅटमधून एक देखणा आणि रुबाबदार फटका, अगदी सरळ बॅटने इथे आपण पाहतोय. स्ट्रेट ड्राईव्हचा चांगला फटका लॉंग ऑनच्या दिशेने अलॉंग दी कार्पेट, अगदी मैदानामध्ये समांतर रेषेमध्ये हा चेंडू खेळून काढलाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. ताकद थोडीशी प्रदान केली आणि त्यानंतर जी गॅप आहे ती गॅप भेदली गेली. आणि या मैदानाचा इतिहास नेहमीच सांगितलेला आहे की ज्या वेळेस गॅपमध्ये चेंडू जातोय, आउटफील्ड इतकी वेगवान आहे, चौकार त्या दरम्यान प्राप्त केला जातोय पहिल्याच बॉलवरती. यावेळेला पुन्हा एकदा लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचताना पाहायला मिळेल. टोटल वरती नजर टाकली तर 35 धावा धावफलकावरती. ओव्हर क्रमांक 5 चालू झाली. चैतन्य पवार. तर खरं तर योगेशला हाच रोल प्ले करावा लागेल. चैतन्यला वारंवार स्ट्राईक वरती आणणं खूप गरजेचं असेल. त्याच्या बॅटच्या भात्यात फटके येत आहेत. 6 बॉल 19 वरती खेळत आहेत. परंतु यावेळेला लिडिंग एज कॉट बिहाइंडची शिकार ठरताना पाहायला मिळतोय. प्रकाश मडके त्यांच्या पाठीमाग अप्रतिम झेल टिपताना आणि चैतन्य पवार परतताना पाहायला मिळतात पॅव्हिलियन मध्ये. कुठेतरी शॉर्ट सिलेक्शन मध्ये गडबड होते. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. बघा, मी मगाशी सांगितले की डावखुऱ्या शैलीचे गोलंदाज आहेत की जो नॅचरल अँगलचा इथे वापर केला जातोय आणि अक्रॉस द बॅट खेळण्याच्या प्रयत्नामध्ये
अगदी आपण पाहिलं तर बॅटच्या आतल्या बाजूने बॉल इथे ब्रश होतो आणि यष्टांच्या मागे प्रकाश मडके. कुठल्याही प्रकारची चूक इथे होत नाहीये. योग्य पद्धतीने चेंडू आपल्या ग्लोव्स मध्ये इथे पकडला गेला आणि तिसऱ्या विकेटचं पतन चैतन्य पवार इथे मात्र बाद होत आहेत आणि एक मोठा धक्का देवगिरी ब्लास्टर या संघाला बसतोय. ज्या बॅटरच्या बॅटमधून आपण या अगोदरच्या षटकामध्ये धावा येताना पाहिल्यात तो बॅटर डगआउटच्या दिशेने. 3 बॅटर बाद. यावेळेला पुन्हा एकदा मोठं आक्रमण डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन सीमारेषा पार. शानदार जानदार धडाकेबाज षटकार. सुरेखरित्या इथे आपण पाहतोय फटका खेळला जातोय. 6 धावांची मोहर. आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती षटकार. धावसंख्या 41. 3 बाद. ओ हेलिकॉप्टर उडवले यावेळेला लॉंग ऑन बाउंड्री लाईन सीमारेषा पार. इरादा पक्का लगावला शानदार छक्का. बॅक टू बॅक 2 षटकारानंतर आता मात्र धावसंख्येमध्ये वाढ. काय आल्या आल्या प्रहार केलाय. लेट पण थेट बॉल सीमारेषेची घेईल भेट 6 धावांसाठी. बॅक टू बॅक 2 षटकार. धावसंख्या 47. ओ यावेळेला आकाशाचे वेद शतरक्षक चेंडूच्या खाली झेल टिपला जातो आहे. विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. अनंत कुमार परतताना पाहायला मिळतील. खरं तर आक्रमक पावित्रा घेतला होता अनंत यांनी. लॉंग ऑनला झेल टिपला आणि अनंत परतताना पाहायला मिळतात पॅव्हिलियन मध्ये. जो आल्या आल्या पवित्र आपण बघितला, जो आक्रमकता पाहिली परंतु ती जास्त वेळ पाहायला मिळाली नाही. 2 बॉलमध्ये 2 षटकार आले. धावा आल्यात परंतु प्रत्येक बॅटरने हीच गडबड केली की धावा येत असताना देखील अतिघाई केली आणि त्यानंतर मात्र विकेट गमावल्या आणि कुठेतरी धावसंख्येला पुन्हा एकदा इथे आळा बसवण्याचं काम गोलंदाजांकडून केलं जात आहे. जो विस्फोटक बॅटर होता ज्याचा अंदाज इथे आल्या आल्या एक आक्रमकतेने आपण बघितलं परंतु ती आक्रमकता लगेचच इथे शमवण्यामध्ये गोलंदाजाला देखील यश मिळत आहे. बघा कुठलाही खेळ असू द्यात किंवा कुठलाही इनिंग असू द्यात त्यामध्ये तुम्हाला पार्टनरशिपची फार चांगली गरज असते आणि ती पार्टनरशिप इथे मात्र बिल्ड होत नाहीये. पार्टनरशिप इथे बिल्ड करण्याचा प्रयत्न होता परंतु तो मात्र गमावला गेला. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय षटक क्रमांक 6 ची सुरुवात होईल. वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी येत आहेत. पहिलाच बॉल ऑन साइडला इथे खेळण्याचा प्रयत्न. फाईन लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. सिंगल इथे मिळते. धावसंख्येमध्ये 1 ने होणारी वाढ. धावसंख्या होते ती 48. 6व्या षटकाची सुरुवात एकेरी धावेने होते. गोलंदाजी मार्कवरती प्रवीण बनकर गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहेत. पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न. पंचांकडे बॅटरने इथे हलकीशी दाद मागितली परंतु पंचांनी देखील ती दाद फेटाळून दिली आहे. तटस्थ भूमिका घेतली आहे. बघा तुम्ही ज्यावेळेस तो स्टान्स घेता त्यानंतर तुम्ही शफल होता त्यावेळेस मात्र तो वाईट बॉलची जी मर्यादा आहे त्या मर्यादेमध्ये जर चेंडू असेल तर मात्र तो तिथे फेअर डिलिव्हरी दिला जाईल. मर्यादा जर ओलांडली तर मात्र तिथे स्वैर. इथे मात्र फुल टॉस. गोलंदाजांनी मर्यादा ओलांडली आणि बॅटरने मात्र त्या मर्यादेचा पुरेपूर फायदा घेतला. बॉल सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार. अमोल स्ट्राइक एंड वरती अशा प्रकारचा फुल टॉस दिल्यानंतर खरं तर कठीण असतं आणि त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय खरपूस समाचार घेतला या फुल टॉसचा. पाठवून दिला सीमारेषेच्या बाहेर. पुन्हा एकदा इथे बॅटची टॉपेज आणि त्यानंतर मात्र शॉर्ट थर्ड मॅन तिथे तैनात. चेंडू अडवला जाईल आणि त्या दरम्यान आलेली सिंगल. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 55. 55 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट. कुठेतरी धावसंख्येला आकार दिला. फायटिंग स्कोर आहे कारण 3 षटकानंतर 11 धावा होत्या. हे 6वं षटक आहे म्हणजे तब्बल 44 धावा या मागच्या काही चेंडूंमध्ये आपण येताना पाहिल्या आहेत. हा चेंडू देखील सोडून दिलाय. डाव्या यष्टीच्या बाहेर आहे. पंचांनी लगेचच गोलंदाजाला दंडित केलाय. योगेश आघाडीचे बॅटर आहेत म्हणजे एक सेट बॅटर अजूनही मैदानामध्ये आहे. अपेक्षा आहेत योगेश यांच्या देखील बॅटमधून धावा येण्यासाठी. ते देखील आतुर आहेत. 11 चेंडू आतापर्यंत खेळले. 13 धावा आहेत. एक चौकार आलाय परंतु त्या व्यतिरिक्त मात्र धावा आलेल्या आपण पाहिलेल्या नाही आहेत. पुढचा बॉल इथे मात्र फुल टॉस आणि फुल टॉस वरती इथे फुल टोल वसूल केलाय. बॉलला पाठवून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे.
6 धावेंसाठी सिक्सर. प्रवीण बनकर अगदी आपण पाहतोय. खरं तर गोलंदाजी चांगली केली होती, परंतु एका बाजूला बिमरसाठी बॅटिंग टीम रिव्ह्यू अगदी आपण पाहतोय. या निर्णय तिसऱ्या पंचांकडे जाईल. 2 फुलटॉस चेंडू आपल्याला जे पाहायला मिळाले या षटकामध्ये आणि दोन्ही चेंडूवरती आक्रमण केलं गेलं, षटकार प्राप्त केला गेला. जशी सुरुवात झाली होती कमी गतीनं खरं तर धावा बनत होत्या, परंतु त्यानंतर मोठं आक्रमण चढवलं मैदानाच्या आतमध्ये. हा षटकार आपण पाहतोय स्क्रीनवरती आणि या फेअर डिलिव्हरी पंचांचा निर्णय. खरं तर दूध का दूध पाणी का पाणी स्क्रीनवरती या सगळ्या गोष्टी दाखवल्या जात आहेत प्रथम स्पोर्ट्स मॅनेजमेंटच्या माध्यमातून अगदी आपण पाहतोय. 62 धावा आतापर्यंत झाल्यात. 4 बॅटर बाद आहेत. पुन्हा एकदा थोडंसं शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. डाव्या यष्टीच्या बाहेर नक्कीच चेंडू मार्गस्थ होतोय. अतिरिक्त धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 63. 4 गड्यांच्या मोबदल्यात कुठेतरी धावा बनवल्या गेल्यात. कुठेतरी फायटिंग स्कोर आहे. लो स्कोरिंग मॅच आपण पाहणार होतो, परंतु ज्याप्रमाणे इथे जी बॅटिंग करण्यात आली प्रत्येक बॅटरने 3 षटकांच्या समाप्तीनंतर, म्हणजे प्रत्येक बॅटर त्यामध्ये पवारांची पॉवर आपण बघितली की ज्यांच्या बॅटमधून आपण धावा येताना पाहिल्या. त्यानंतर एक छोटीशी पण महत्त्वपूर्ण इनिंग देखील आपण पाहिली आणि त्यानंतर आता मात्र योगेश धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न करतायत. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 64 धावा. 6 षटकांचा खेळ संपलाय. बघा सर, पहिल्या 3 षटकांमध्ये 11 होत्या. त्यानंतर आपण बघितलं असेल की तब्बल 53 धावा या येणाऱ्या 3 षटकांमध्ये, मागच्या 3 षटकांमध्ये पाहिल्यात. कुठेतरी गेअर शिफ्ट झालाय आणि त्याचमुळे संघ इथे अडचणीतून सुस्थितीमध्ये आलाय. काय सांगाल मागच्या 3 षटकांमध्ये जो विस्फोट या बॅटरने घडून आणला? तर नक्कीच जबरदस्त फलंदाजी, याला कमबॅक म्हटलं जातं. पहिली 3 षटकं थोडंसं कमी गतीनं धावा आल्या, परंतु त्यानंतर अगदी आपण पाहतोय जबरदस्त खेळ फलंदाजांनी त्या ठिकाणी साकारला. म्हणते योगेशची फलंदाजी असेल. निरंजनचा खेळ असेल अगदी आपण पाहतोय. बहरताना आपल्याला पाहायला मिळाला आणि या तब्बल 64 धावांचा भला मोठा डोंगर 6 षटकांमध्ये उभारला गेला. शेवटचं षटक फुलर लेनचा चेंडू होता. ऑन साइडच्या दिशेला खेळला. क्षेत्ररक्षण सुरेख आहे. सीमारेषेच्या लगत त्या ठिकाणी आपण पाहतोय प्राप्त केली जाईल ती सिंगल. एक फायटिंग स्कोर आतापर्यंत निश्चितपणे उभा केलेला आहे. करंट रन रेट 10.54चा आपण पाहतोय. 70चा आकडा पार झाल्यानंतर मजा येईल या मॅच मध्ये. शेवटचे 5 चेंडू खरं तर इनिंग मधले शेष असतील. योगेश 14 बॉल 21 वरती नाबाद खेळतोय. लक्षवेधी कामगिरी केली. नेत्र दीपक फटके त्याच्या बॅट मधून आतापर्यंत आलेले आहेत. उमेश चव्हाण हे अंतिम षटक टाकत असताना स्लॉग ओव्हरचं हे महत्वाचं षटक उमेशच्या हातामध्ये सोपवलं जात आहे. हा ट्रॅकर पाहायला मिळाला का? क्षेत्ररक्षक चेंडूवरती कव्हर पॉइंट लागते आपण पाहतोय. पुन्हा एकदा प्राप्त केली जाईल ती या सिंगल. टीम टोटल वरती नजर टाकली तर धावा 66 धावा धावफलकावरती. उमेश चव्हाण सुरुवात चांगली केली आहे. मोठा फटका खेळू द्यायचा नाही हा इरादा, निश्चय प्रयत्न पहिल्या 2 चेंडूवरती तर सक्सेस झालाय. स्लॉग ओव्हरचं षटक म्हटलं की प्रत्येक चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न बॅटरचा असतो. यावेळेला मात्र योगेशच्या बॅटमधून आडव्या बॅटनं हा फटका खेळला. चेंडू सुसाट, सीमारेषा पार, खणखणीत चौकार, 4 रन. शेवटच्या षटकामध्ये सेट बॅटर असणं किती फायदेशीर आहे आणि ते मात्र योगेश यांनी आपली उपस्थिती दर्शवली आहे. अगदी आडवा बॅटने ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहतोय डावखुरे शैलीचा बॅटर अंगभेदक मारा करण्याचा प्रयत्न आणि फक्त त्या वेगाला दिशेने इथे उत्तर दिलंय आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे देखील सुरेखरित्या 4 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 70 आणि त्यापुढील अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. काय होईल आणि किती धावसंख्येपर्यंत मजल मारली जाईल? संजावती फलंदाजी पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. चेंडू निसटलाय, सटकलाय मिड विकेट रिझम मध्ये. चेंडू सीमा पार होतोय. बॅक टू बॅक 4 रन. चुकांवरती चुका इथे केल्या जात आहेत. योगेश मात्र इथे ऐन बहरामध्ये आलाय आणि ज्या धावसंख्येची इथे आतुरता होती आणि जो धावसंख्या डोक्यामध्ये सेट होती
अगदी त्याच दिशेने वाटचाल योगेश यांच्या बॅटमधून. पहिल्यांदा सुरुवातीला आपण बघितलं असेल योगेश काहीसे संयमाने खेळले, परंतु शेवटच्या अंतिम षटकामधील काही चेंडूंवरती त्यांच्या बॅटमधून देखील प्रहार केला जातोय. 70चा पल्ला केव्हाच पार होतोय. पायाचा वेध पुन्हा एकदा चेंडूने घेतला, सिंगल कंप्लीट केली जाते. धावांचा उच्चांक या मॅच मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतोय. योगेश 16 बॉल 17 चेंडू 30 वरती, तर अमोल 4 चेंडूचा सामना केलाय 8 वरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. 75 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. देवगिरी ब्लास्टर्स आपला ब्लास्ट शेवटच्या 4 षटकांमध्ये देवगिरी ब्लास्टर दाखवत असताना अमोलला स्ट्राईक एंड वरती. यावेळेला डीप फाईन लेग दिशा निवडली, जागा शोधली आणि चेंडूला जागा दाखवून दिली. चेंडू सीमा पार खणखणीत चौकारासाठी. याच बरोबर पहिलं सत्र संपलंय. 79 बनवल्यात आणि 80 धावांचं टार्गेट असेल. शैलेश सर, जशी सुरुवात झाली होती वाटलं होतं का एवढं मोठं लक्ष उभं केलं जाईल? काय सांगा? नक्कीच जे काही प्रेक्षक आहेत, जे काही खेळाडू आहेत, त्यांना देखील मनामध्ये अशी कल्पना आली नसेल, कारण आघाडीचे बॅटर देखील बाद झाले. येणारे बॅटर कसे खेळतील, काय करतील, कशा प्रकारे धावा बनवतील, परंतु योगेश जो आघाडीचा बॅटर आहे त्यांनी मात्र जी एक बाजू सांभाळली आणि योग्य पद्धतीने धावसंख्येला आकार देखील दिला. काहीशा चुका गोलंदाजांकडून क्षेत्ररक्षकांकडून देखील झाल्या, परंतु जी चूक झाली त्याचं प्रायश्चित्त मात्र आता सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला करून दाखवावं लागेल, कारण 81 धावा बनवणं या खेळपट्टीवरती काही अवघड नाहीये. आपण पहिल्या डावाचा खेळ पाहतोय. राहुल यांनी पहिल्या डावाची सुरुवात केली, 5 चेंडू खेळले, आपला अकाउंटही नाही उघडलं. सागर यादव 5 चेंडूंमध्ये 4, त्यानंतर चैतन्य पवार या नावाची चर्चा आपण केली, 7 चेंडूंमध्ये 19, त्यानंतर अनंत कुमार 3 चेंडू खेळले, 12 धावा खेळल्या, आणि त्याचबरोबर अमोल 5 चेंडूंमध्ये 12, तर आघाडीला योगेश यांनी मात्र 17 चेंडूंमध्ये 30 धावा नाबाद त्यांच्या बॅटमधून येताना पाहिल्या. 79 धावा बरोबर इथे पूर्ण झाल्या, तर विजयासाठी 80 धावा इथे बनवायच्या आहेत. या बनवल्या जातील की रोखल्या जातील हे ऐकण्यापूर्वी आपण पुढील मॅचच्या नाणेफेकीचा कौलाकडे वळतोय, जिथे आमचे सहसमालोचक आपल्या बरोबर जोडले जातील. पुढील मॅचचा नाणेफेकीचा कौल प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये संपन्न केला जाईल. अठ्ठावीस मिनिटांमध्ये बरोबर ही इनिंग संपली आहे, त्यामुळे फिल्डिंग टीमचं मी कौतुक करेल. तर चला पुढील मॅचचा टॉस आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये संपन्न करतोय, आणि मी सलीम भाईंना विनंती करेल पुढील मॅचचा टॉस आपल्या उपस्थितीमध्ये, मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पुढील मॅचचा टॉस आपण संपन्न करायचा आहे. सलीम सर आपल्या बरोबरीने प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जोडले जातील, परंतु दुसऱ्या डावाची सुरुवात. चला लगेच मैदानाचा ताबा घेतलेला आहे क्षेत्ररक्षण करणारी टीम ब्लास्टर. 4 षटकांमध्ये ब्लास्ट करताना पाहायला मिळाले, तर बघूया त्यांच्या विरोधामध्ये कशा प्रकारे इथे धावसंख्येला आकार दिला जाईल. आघाडीचे दोन्ही बॅटर मैदानामध्ये येत आहेत. आघाडीच्या बॅटरवरती भरपूर काही अवलंबून असतं, कारण सुरुवात त्यांना चांगली करावी लागते आणि त्यामध्ये ती पॉवर प्लेची षटकं आहेत. तर ही पॉवर प्लेची षटकं कशा प्रकारे इथे त्या पॉवर प्लेच्या षटकांचा फायदा घेतला जाईल. तर चला आपण लगेच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये वळतोय, जिथे आमचे सहसमालोचक सलीम भाई आपल्या बरोबर जोडले जातील आणि पुढील मॅचचा नाणेफेकीचा कौल त्यांच्या समवेत तिथे संपन्न केला जाईल. ओ टू प्रेझेंटेशन बॉक्स, सलीम सर. हॅलो, नमस्ते नमस्ते. टॉस टाइम यहाँ पर देखिए तुषार सर जिनकी शुभ से लिया जाएगा टॉस टाइम. टॉस के लिए तैयार है तुषार सर. एक तरफ टीम जंजीरा फाइटर्स और दूसरी तरफ विजय दुर्ग लायंस, ये दो बेहतर टीम की कप्तान तैयार है. नाउ टॉस टाइम. एक तरफ सचिन ढवळे फाउंडेशन और दूसरी तरफ एकेडमी, ये दोनों बेहतर है. पल्लू शीशा फाउंडेशन स्कॉल एंड सचिन ढवळे फाउंडेशन. वेल डन. टॉस जीता है. प्रथम निर्णय काय असेल? सर आम्ही पहिली बॉलिंग करू.
एक बड़ा फॉर्मूला है, अगर देखिए तो आप साल में दोबारा खेली जाने वाली पहली ये टूर्नामेंट है। इस टूर्नामेंट के बारे में आप पहले क्या कहेंगे? पहिले सगळ्यात महत्त्वाचं सर, टुर्नामेंट म्हणजे खूप मोठी टुर्नामेंट आहे. एक 14वा सीझन आहे, आम्ही 6व्या सीझनापासून खेळतोय आणि सरांचं जे नियोजन असतं ते भव्यच असतं दरवेळेस. प्रत्येक वेळेस नवीन काही ना काहीतरी पाहायला भेटतं. त्यामुळे सरांचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. आणि खरं तर यावेळेस टेप बॉलची देखील या ठिकाणी प्रथमतः ओव्हर सुरुवात झाली आणि या टेप बॉल खेळण्यासाठी किती एक्साइटेडमेंट आहे तुम्ही? नक्की सर, ही कन्सेप्ट खूपच आवडली मला, वैयक्तिक मला तर खूप आवडली. कारण टेप बॉलमध्ये खेळण्यात थोडा एक्साइटमेंट आहे आणि एक ओव्हर वाटते, 7 ओव्हरची मॅच होती. त्याच्यामुळे बॅट्समनसाठी पण चॅलेंजेस आहेत, काही बॉलरसाठी चॅलेंजेस आहेत. त्यामुळे थोडं एक्साइटमेंट वेगळीच झाली आहे आता टेप बॉलमुळे. समोरचा संघ देखील ताकदवर संघ आहे, कितपत धावाच्या आत रोखण्याचा विचार असेल? नक्कीच विजयदुर्ग संघ हा सर एकदम म्हणजे चांगला संघ आहे. त्याच्यामुळे आम्ही त्यांना एक 7 ओव्हरमध्ये 70 पर्यंत आणण्याचा प्रयत्न करू. कारण 70 रन इथे होतातच रन. तुम्ही कितीही चांगली बॉलिंग केली ते 70 होतातच. तुम्हाला शुभेच्छा असतील. आणि प्रथम टॉस या ठिकाणी हरला, जर टॉस जिंकला असता तर निर्णय काय घेतला असता? साहजिकच इथे सकाळपासून पाहतोय की जे टॉस जिंकतील ते प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतात आणि त्याचा जो कल आहे तो चेस जो करणार आहे त्या टीमकडे साहजिकच जातोय. त्यामुळे मी पण तोच निर्णय घेतला असता, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असता. बट आता फलंदाजी करायची आणि खरं तर प्रहार प्रीमियर लीग म्हणजे वर्षातून 2दा, कारण दिवाळी देखील वर्षातून एकदा येते, परंतु ही स्पर्धा वर्षातून 2दा येते. यावेळेस देखील आपण पाहतो टेबलची ओव्हर आहे, फलंदाजी करायची आणि मैदान देखील एक नंबरच आहे. या आयोजनाबद्दल काय सांगचाल? बरोबर आहे सर, वर्षातून दिवाळी एकदाच येते, पण जे आमचे स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी ही दिवाळीच आहे. दिवाळी आमच्यासाठी 2दा येते, कारण ही जी पर्वणी आहे ही लोकल मुलांसाठी जे स्वप्न आहे मोठ्या ग्राउंडमध्ये खेळण्याचं, ते सरांच्या या उत्कृष्ट आयोजनातून स्वप्न पूर्ण होते. त्याबद्दल आम्ही सर्व प्लेयर्सतर्फे त्यांचं मनापासून आभार मानतो. बेस्ट ऑफ लक तुम्हाला देखिल असेल. आणि टॉस सेंटर की न्यूज इस तरह से है, फिलहाल अगर देखिए जंजीरा फाइटर्स ने टॉस उछला, जंजीरा फाइटर्स के पक्ष में गया, पहले किया उन्होंने टॉस जीत कर गेंदबाजी का फैसला, न्योता दिया यहाँ पर सामने वाली टीम को बल्लेबाजी करने का। आइए बल्लेबाजी कर लीजिए, अपना जोहर दिखाइए, क्योंकि इस साल की बेस्ट टूर्नामेंट है। टेनिस क्रिकेट विश्व में पहली ऐसी टूर्नामेंट है, साल में 2 मरतबा आती है, सबको लेके एक बेहतर काम करती है। तो इस टूर्नामेंट में सबके साथ में मजा आएगा। लेकिन फिलहाल ये मुकाबला चल रहा है, उस मुकाबले की तरफ जाएंगे जहां पर है शैलेश सर और प्रवीण जी गायकवाड़ सर उनके साथ में O2 कमेंट्री बॉक्स। तब तक के लिए टेक केयर, धन्यवाद। सुरुवात इथे मात्र अप्रतिमरित्या केली जाते। रायरेश्वर मावळाच या संघाने सुरुवात तर अप्रतिमरित्या केली आहे। 6 धावा आतापर्यंत ज्या पूर्ण केल्या जात आहेत। प्रकाश मडके इथे आपण पाहतोय स्ट्राइक वरती आहेत। पुढचा बॉल पुन्हा एकदा इथे फटका फसतोय, चेंडू हवेत, स्वतः गोलंदाज इथे चेंडू खाली येतील, विकेटचं होईल पतन। प्रकाश मडके इथे मात्र होतील बाद। पहिलाच धक्का रायरेश्वर मावळाच या संघाला बसतोय आणि पहिलाच गडी बॅक टू द पॅव्हिलियन। सात या धावसंख्येवरती एक बॅटर आतापर्यंत बाद आहे। पहिले षटक 80 धावांचा इथे पाठलाग आहे। पुढचा बॉल
पुन्हा एकदा इथे वेगात बॅट फिरवली गेली, परंतु संपर्क मात्र होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. काही चुका गोलंदाजांकडून देखील झाल्या, परंतु लगेच चुकीवरती इथे चांगलं काम करताना आपल्याला गोलंदाज देखील पाहायला मिळाले. कमबॅक केलंय गोलंदाजांनी देखील. अवांतर धावा खर्च केल्या, परंतु एक विकेट देखील त्या दरम्यान पूर्ण केली आहे. पुन्हा एकदा इथे पायावरती चेंडू आदळलाय आणि हलकस अपील आणि पंचांनी ते अपील उचलून धरलंय. लेग बिफोर विकेटचे शिकार उमेश चव्हाण आपलं खातही न उघडता डगआउटच्या दिशेने बॅक टू द पॅव्हिलियन. खूप महत्वाची विकेट ऍक्शन रिप्लाय मध्ये आपण पाहू शकता. पायाचा वेध घेतला, जोरदार अपील पाहायला मिळाली आणि त्यानंतर मात्र लेग विकेट. मैदानाच्या आतमध्ये दुसरा धक्का लागत असताना खूप महत्वाची विकेट येताना आपल्याला पाहायला मिळते. 7 या धावसंख्येवरती लागतोय धक्का क्रमांक 2. षटक क्रमांक पहिलं संपलंय, दुसरं षटक चालू होतंय. प्रकाश मडके खर तर पहिली विकेट आपल्याला पाहायला मिळाली, मोठी अपेक्षा होती प्रकाश मडके यांच्याकडून. त्यानंतर दुसरी विकेट आता लेग बिफोर विकेटच्या स्वरूपात येताना आपल्याला पाहायला मिळाली. एका बाजूला समीर तुपे तर दुसऱ्या बाजूला प्रतीक जाधव. ही जोडी 7 वरती 2 गडी बाद. षटक क्रमांक दुसरा आता टाकलं जाईल. यावेळेला पुन्हा एकदा शतरक्षक चेंडूच्या खाली. काय ड्रॉप आणि जीवनदान. धन्यवाद डीजे. कॅचेस विन द मॅचेस असं जे म्हटलं जातं, जीवनदान मैदानाच्या आतमध्ये येताना जे पाहायला मिळतं. एक सोपा झेल निसटलाय, सटकला. ऍक्शन रिप्लाय मध्ये आपण पाहू शकता. गलथानपणाला क्रिकेटमध्ये थारा नसतो, चुकांना थारा नसतो. एक सोपा झेल मैदानाच्या आतमध्ये सोडला जातो आहे. लेंथ बॉल गुड लेंथ स्पॉट वरती पडला, झपकन यष्टिरक्षकाच्या हातात निघून गेला. बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क नाहीये. टोटल वरती नजर टाकली तर धावा आपल्याला पाहायला मिळतात. 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. यावेळेला बॅकवर्ड पॉइंटला डीप मध्ये चेंडू जाताना जो पाहायला मिळतोय, शतरक्षक पाठलाग करतोय चेंडूचा. अडवलंय, रोखलंय, थोपवलंय चेंडूला त्या ठिकाणी. एका धावेच्या साह्यानं स्कोर कार्ड पुढे सरसवताना पाहायला मिळतंय. तब्बल 80 बनवायच्या. ओव्हर क्रमांक 2 चालू असताना 2 अंकांमध्ये प्रवेश. 10 धावा धावफलकावरती आहेत. आस्किंग रन रेट 12.73 चा आपल्याला पाहायला मिळतोय. प्रतीक जाधव 2 बॉल 2 वरती. मोठ्या अपेक्षा असतील प्रतीक कडून. यावेळेला बॅटच्या रिच पासून पुन्हा एकदा चेंडू थोडासा दूर ठेवला आणि निर्धाव चेंडू पेश केला. प्रतीकला अक्षरशः उभं करून ठेवलं या चेंडूवरती. अप्रतिम मारा, अचूक टप्प्यावरती मारा करतायत गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. सागर यादव यावेळेला बॅकवर्ड पॉइंटला झेल झालाय. विकेटचं होईल पतन, फलंदाज बाद. सुरेखरित्या इथे गोलंदाजी सागर यादव यांच्याकडून पाहायला मिळाली. पहिल्या डावामध्ये देखील आपण सुरुवातीच्या षटकांमध्ये बघितलं की विकेटही गमावल्या गेल्या, धावाही रोखल्या गेल्या आणि कुठेतरी दुसऱ्या डावाची सुरुवात ही देखील पडझडीने होते. 3 बॅटर आतापर्यंत बाद झालेत. चांगली गोलंदाजी की इथे साकारली जाते आणि त्याचमुळे बॅटिंग टीम इथे अडचणीमध्ये येते. अडचणीतून दूर करण्यासाठी कुठल्या तरी एका बॅटरला ती जबाबदारी घ्यावी लागेल. आतापर्यंत धावसंख्या आपण पाहतोय ज्या पद्धतीने इथे खेळवली जाते. दहा धावा आतापर्यंत झाल्यात. षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये सुरू आहे आणि 3 बॅटर जे आतापर्यंत बाद आहेत. 1.5 षटकाचा खेळ आतापर्यंत जो संपला गेलाय. 10 धावा धावफलकावरती. सागर यादव पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. गुड लेन स्पॉट वरती चेंडू पडतोय. पुन्हा एकदा झपकन यष्टिरक्षकाच्या हातात निघून जातो. बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क नाही. अप्रतिम गोलंदाजी सागर यादवची आपल्याला पाहायला मिळाली. या षटकामध्ये
एकूण धावा खर्च केल्या 3 आणि एक महत्वाची विकेट देखील येताना पाहायला मिळाली. यशस्वी षटक सागर यादवचं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. नक्कीच आपण पाहिलं तर 2 षटकांचा खेळ संपलाय. 10 धावा झाल्या, दुहेरी अंकामध्ये प्रवेश केलाय. परंतु आता रिक्वायर रन रेट कडे देखील आपल्याला लक्ष केंद्रित करावं लागेल. 14 धावेंचा रिक्वायर रन रेट आहे आणि त्यामध्ये आलेली टेप बॉलची ओव्हर. या षटकामध्ये धावा बनवल्या देखील जातील. ही दुधारी तलवार आहे. जर बॅटरच्या बरोबर मिडल ऑफ द बॅट जर चेंडू जर झाला तर मात्र तो सीमारेषेच्या पलीकडे देखील जातोय, अन्यथा अडचणींना अजून सामोरं जावं लागेल इथे रायरेश्वर मावळा या संघाला. बघूयात या षटकाचा फायदा इथे बॅटर कशा प्रकारे घेत आहेत. समीर तुपे आणि निलेश वारे ही जोडी मैदानामध्ये. पहिलाच बॉल वाईड यॉर्करचा प्रयत्न. राहुल या ठिकाणी गोलंदाजी मार्क वरती आहेत. पहिला चेंडू वाईड यॉर्करचा प्रयत्न आहे. टेप बॉलचं षटक आहे आणि षटकाची सुरुवात इथे राहुल यांनी निर्धाव चेंडूने केली आहे. चांगली गोलंदाजी इथे पेश केली जाते प्रत्येक गोलंदाजाकडून. पुढचा बॉल. हा चेंडू मात्र भरकटला जाईल. आत्ताच आपण या गोष्टीची माहिती दिली की गोलंदाज चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतायत, परंतु कधी कधी अति उत्साहामध्ये किंवा अधिक जोशामध्ये जी गोलंदाजी केली जाते ती मात्र इथे भरकटली जाते. राहुल गोलंदाजी मार्क वरती आहेत. पहिला चेंडू निर्धाव आहे आणि धावसंख्येत मात्र अतिरिक्त धावेने वाढ. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये अगदी उच्च पोस्ट वरती PSI पदावरती कार्यरत असणारे खेळाडू आहेत. राहुल कोकाटे चांगली गोलंदाजी इथे साकारतायत. निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता झाली आहे. पुढचा बॉल. पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू टप्पा पडल्यानंतर मार्गस्थ होतोय. अप्रतिम रित्या गोलंदाजी आहे. 27 चेंडूंमध्ये अजूनही 69 धावेंची गरज आहे. लक्ष थोडं थोडं अवघड होत चाललंय. जो रिक्वायर रन रेट आहे तो मात्र 15.33 वरती येऊन पोहोचलाय. याचा अर्थ कमबॅक केलाय गोलंदाजांनी. मजबूत पकड निर्माण केली आहे. पहिल्या डावामध्ये पडझड रोखून एक चांगली मोठी धावसंख्या उभी केली तर गोलंदाजांनी देखील अप्रतिमरित्या कमबॅक करून दिलाय. पुढचा बॉल समीर यांच्यासाठी. इथे देखील म्हणावा तसा चेंडू बॅट वरती येऊ शकला नाही. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता परंतु धाव घेण्यास कळवलेला नकार. आघाडीचे बॅटर स्वस्तामध्ये बाद झाल्यानंतर ही मिडल ऑर्डर जी आहे ती देखील कुठेतरी चाच पडते आणि ज्या षटकामध्ये धावा बनवण्याचा प्रयत्न करणं अपेक्षित होतं ते षटक मात्र इथे हातातून निघून चाललाय. कारण गोलंदाजी राहुल कोकाटे यांची अप्रतिम आहे. सुरेखरित्या गोलंदाजी केली जाते. थोडासा व्यत्यय येतोय. लगेच स्वतःला सावरलाय कारण आतापर्यंत योग्य पद्धतीने गोलंदाजी केली आहे आणि कुठल्याही प्रकारची घाई गडबड न करता धोका होण्या अगोदर तीच स्वतःला सावरलाय, स्वतःला थांबवलंय आणि तिथे मात्र डेड बॉल आहे. 11 धावा झाल्यात. 3 बॅटर बाद. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. इथे फुल टॉस. सरळ बॅटने इथे लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू खेळलाय. सिंगल मिळते आहे. टेप बॉल विषयी देखील आपण सातत्याने ती माहिती दिली आहे. 7वं षटक, 7 षटकांची मॅच, त्यामध्ये तिसरं षटक हे कंपल्सरी टेप बॉलचं आहे. एका बाजूने आपण पाहतोय चेंडू कशा पद्धतीने इथे टेप केला जातोय आणि या अशा दुधारी तलवार आपण म्हटलं ज्याप्रमाणे हे षटक बॅटिंग अथवा बॉलिंग टीमच्या बाजूने झुकतं त्यामध्ये ही दोन्ही बाजूने वेगळ्या कलरचा हा चेंडू, वेगळ्या वजनाचा हा चेंडू हाताळणं हे देखील काही सोपं नाहीये. परंतु काय गोलंदाजी इथे केली आहे राहुल कोकाटे यांनी. फक्त 2 धावा खर्च केल्या. विकेट मिळाली नाही परंतु धावसंख्येवरती अंकुश लावण्याचं काम PSI राहुल कोकाटे यांनी देखील केलंय. 3 षटकांचा खेळ संपलाय. 4 धावेंच्या सरासरीने इथे 3 गडी बाद 12 धावा केल्यात तर येणारे 18 अजूनही 24 चेंडू शिल्लक आहेत आणि 24 चेंडूंमध्ये 68 धावेंची गरज आहे. काय सांगाल सर, ज्याप्रमाणे पहिल्या डावामध्ये पलटवार केला, ज्याप्रमाणे 3 षटकानंतर आपण तो पलटवार होताना पाहिला, तो पलटवार इथे केला जाईल की या धावसंख्येचा पाठलाग इथे कुठेतरी अपुरा ठरेल? तर नक्कीच हे सिच्युएशन होतं देवगिरी ब्लास्टरचं. 3 षटकांमध्ये 11 धावा धावफलकावरती होत्या. आता 3 षटकामध्ये 12 रायरेश्वर मावळा संघाच्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळं गिअर आता चेंज केला जाईल उर्वरित षटकांमध्ये.
आणि विजयाच्या दिशेला वाटचाल करण्याचा प्रयत्न खरं तर शेवटपर्यंत होईल यात कोणत्या प्रकारची शंका नाहीये. आणखीन एक सिंगल खरं तर येताना आपल्याला पाहायला मिळेल. एकेका धावेच्या साह्यानं धावफलक पुढे सरसवताना आपल्याला जे पाहायला मिळते. 13 धावा धावफलकावरती ओव्हर क्रमांक 4 मार्गस्थ आहे. यावेळेला या चेंडूवरती देखील सिंगल घेतली जाईल. जोरदार अपील केली लेग बाईट्स म्हणून पंचांचा इशारा येताना जो पाहायला मिळतोय. राम राठोड चांगली सुरुवात केली. एका बाजूला मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवले. षटकार चौकार थंडावलेत. मैदानाच्या आतमध्ये एक मोठं लक्ष पार करायचे. 80 धावा बनवायच्यात. त्यामुळं चांगल्या चेंडूला तुम्ही सन्मान देतायत परंतु खराब चेंडूंचा तुम्हाला खरपूस समाचार देखील घ्यावा लागेल. तेव्हाच हे विशाल लक्ष पार होऊ शकतं. 22 बॉल 65 आता 21 बॉल 65 असं समीकरण या मॅचचं तयार होत असताना आपण पाहतोय. 15 वरती 3 गडी बाद. 3.3 षटकाचा खेळ संपलाय. यावेळेला ऑफस्टिकच्या जास्तीच बाहेर जाणारा चेंडू. व्हाईट बॉल खराब स्वरूपाचा चेंडू. एक एक्स्ट्रा स्कोर कार्ड बरोबर जोडली जाईल. टीम टोटल वरती फलकावरती धावा जर पाहिल्या तर मात्र 16 धावा धावफलकावरती आहेत. रायरेश्वर मावळा यावेळेला मिस टाइम आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जाऊन पडताना पाहायला मिळतोय आणि दुसऱ्या धावेसाठी देखील कॉल केलाय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केले जाते. सिंगलला डबल मध्ये परावर्तित खरं तर केले जाते. टोटल वरती नजर टाकली धावफलक जाऊन पोहोचेल 18 वरती. आस्किंग रन रेट आता जवळजवळ 18.60 झाले. त्यामुळं तुम्हाला गेअर चेंज करणं खूप गरजेचं असेल. चाहे जिंदगी हो या क्रिकेट जितने वही है तो सही वक्त पर गियर चेंज करते. लोअर फुल टॉस त्यावरती आक्रमण. क्षेत्ररक्षण तेवढंच प्रभावी केलंय. लॉंग ऑफच्या दिशेला अगदी आपण पाहतोय. एका धावेच्या साहाय्यानं धावफलक पुढे जाऊन पोहोचताना पाहायला मिळेल. आता धावा 19 स्कोर कार्ड वरती. शेवटचे 19 चेंडू आणि जिंकण्यासाठी 61 धावांची गरज. षटकारांची गरज, चौकारांची गरज, प्रचंड मोठ्या आतिषबाजीची गरज आक्रमकतेची आणि आक्रमक फटका येतोय मिड विकेट रिझम मध्ये. शानदार षटकार. फार वेळापासून या फटक्याची गरज होती आणि तो फटका मात्र इथे खेळला जातोय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि त्यानंतर मिड विकेट क्षेत्रामध्ये तो फटका खेळून काढला. या फटक्याचा शोध होता आणि सरते शेवटी तो फटका शोधला गेलाय. चांगला फटका खेळला जातोय. 6 धावांची मोहर त्या चेंडूवरती लावली जाते. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. रिक्वायर रन रेट 18.33 आहे. षटकारानंतर कुठेतरी आपण बघतोय धावसंख्येला आकार देण्याचं काम केलं जात आहे परंतु अजूनही 18 ते 19 धावा या येणाऱ्या 3 षटकांमध्ये फार गरजेच्या आहेत. शेवटचे 18 चेंडू अजूनही शिल्लक आणि त्या 18 चेंडूंमध्ये विजयासाठी 55 धावांची गरज आहे. या मैदानामध्ये अशा परिस्थितीमध्ये देखील धावा होताना आपण बघितलेल्या आहेत. अजूनही वेळ आहे आणि अजूनही त्या वेळेचा उपयोग इथे घ्यावा लागेल. आतापर्यंत बॅटर या षटकामध्ये कशा प्रकारे खेळून गेलेत, किती धावा या हायलाइट्स आपण पाहतोय. कशा प्रकारे इथे फटके खेळले गेले, कशा प्रकारे इथे झेल टिपले गेले, कशा प्रकारे धावा बनवल्या गेल्या. विकेट्स देखील आपण पाहतोय हायलाइट्सद्वारे. चुकीचे शॉट सिलेक्शन आणि त्यानंतर मात्र क्षेत्ररक्षकांनी टिपलेले झेल, काही झेल देखील निसटले परंतु 3 विकेट ज्या पद्धतीने टिपल्या गेल्या. षटक क्रमांक इथे मैदानामध्ये 5 ला सुरुवात होते. पहिलाच बॉल फुल लेंथ मध्ये आपण पाहतो हाताळला गेलाय परंतु संपर्क इथे होत नाहीये म्हणावा तसा. बॅटवरतून चेंडू ब्रश होतोय. पंचांनी कळवलंय सिंगल इथे मिळते. सागर यादव गोलंदाजी मार्क वरती आहेत. वैयक्तिक कोठ्यातील दुसरं आणि संघासाठी 5वं षटक हातात आहेत. पुन्हा एकदा दिशा काहीशी भरकटली गेली. फाईन लेग मध्ये थोडंसं क्षेत्ररक्षण खराब झालंय. आउटफील्ड इतकी वेगवान आहे. पंचांचा इशारा येतोय. गोलंदाजाची झालेली चूक, वाईट प्लस आलेला चौकार. धावसंख्येमध्ये या बोनस 5 धावांची वाढ. धावसंख्या 31. 3 गडी बाद. नशिबाचा चौकार म्हणता येईल. त्या ठिकाणी चेंडू निसटला, सटकला आणि सीधा लॉंग स्टॉपला त्या ठिकाणी जाताना जो पाहायला मिळाला चौकारासाठी. वाईट प्लस 4 एकूण 5 धावा या ठिकाणी येताना पाहायला मिळतात त्या चेंडूवरती. या देखील धावींची गरज आहे. मोफतच्या धावा जितक्या मिळतील त्या देखील धावा फार गरजेच्या आहेत आणि त्या धावा मिळाल्यात. 31 झाल्यात. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने चेंडूला टॅप केलाय.
सिंगल मिळेल, परंतु आता एकेरी दुहेरी बरोबरच मोठ्या फटक्यांची देखील गरज आहे. आतापर्यंत 2 चेंडूंमध्ये 7 धावा आल्यात, परंतु रिक्वायर रन रेट 18 किंवा 19 धावा तुम्हाला षटकामागे बनवाव्या लागतील. सागर यादव पहिल्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी, इथे थोडासा खर्च वाढवलाय, परंतु कमबॅक करणं ठाऊक आहे या गोलंदाजाला. पुन्हा एकदा म्हणावा तसा चेंडू बॅटवरती येऊ शकला नाही. वाईडिश लॉंग ऑन मध्ये चेंडू इथे खेळला जातोय. सिंगल मिळते. वाईड यॉर्कर स्पेशलिस्ट म्हणून देखील गोलंदाजांची ओळख, सागर यांची ओळख त्यांनी निर्माण केली आहे. बॅटरला इथे रोखलंय. 33 धावा झाल्यात. हा चेंडू मात्र उजव्या यष्टीच्या लगत. पुन्हा एकदा यष्ट्यांच्या मागे चांगलं यष्टीरक्षण, अगदी यष्ट्यांना चिटकून यष्टीरक्षक उभे आहेत. इतके वेगवान गोलंदाजी होते, परंतु आपली जागा मात्र तिथे बदललेली नाहीये. सुरेखरित्या तिथे कलेक्शन केलं जात आहे, धावा रोखल्या जात आहेत. 33 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा इथे मात्र गतीचं परिवर्तन केलं. फुल लाईन चेंडू हाताळला, यष्ट्यांचा घेतला जातोय वेध आणि अजून एका बॅटरची तांडी होईल गुल. चौथा बॅटर 33 या धावसंख्येवरती. बॅक 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 टू द पॅव्हिलियन. खूप महत्वाची विकेट मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळते. धावगतीवरती पूर्णपणे नियंत्रण राखण्यात यश आले. रोखून ठेवले, पूर्णपणे जखडून ठेवले, बांधून ठेवले. मोठा फटका खेळण्यासाठी वाव दिला जात नाही, संधी दिली जात नाही. लाकूड तोड गोलंदाजी देखील मैदानाच्या आतमध्ये आपण सागर यादवची पाहतोय. या अगोदर देखील सागर यादव यांना आपण गोलंदाजी करताना पाहिलं. धावा स्कोर कार्ड वरती 33 धावा आता धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. शैलेश सर, इम्पॅक्ट प्लेयर इथे आमंत्रित केले जातात बॅटिंगसाठी. इम्पॅक्ट प्लेयर हा देखील नियम या स्पर्धेदरम्यान लागू आहे. सचिन ढवळे मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी, सचिन ढवळे फाउंडेशनच्या वतीने प्रहार प्रीमियर लीग, एक क्रिकेटचा महासंग्राम या मैदानामध्ये संपन्न होतो. आणि आज पहिलाच दिवस स्पर्धा परीक्षांमध्ये अभ्यास करणारे विद्यार्थी या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. पुढचा बॉल इम्पॅक्ट प्लेयर, पहिलाच बॉल फुल टॉस मिळाला, परंतु त्यावरती प्रहार करता आला नाही. षटकाची समाप्ती होईल. 5 षटकं म्हणता म्हणता इथे संपुष्टात आले. 33 धावा झाल्यात. 4 बॅटर बाद आहेत. येणारे 12 चेंडू आणि 47 धावेंची गरज आहे. रिक्वायर रन रेट देखील इथे वाढत चाललाय. आता मात्र इथे प्रत्येक बॉलवरती तुम्हाला प्रहार हा सर्वोत्तम पर्याय निवडून तुम्हाला बॅटिंग करावी लागेल. सिंगल डबल बरोबरच मोठ्या फटक्यांची देखील गरज आहे. 12 चेंडू 47 धावा, याचाच अर्थ 23.50च्या सरासरीने तुम्हाला धावा बनवाव्या लागतील. आता येणारे दोन्ही गोलंदाज हे नवीनच असतील आणि षटकाची सुरुवात ते कशा प्रकारे करतील. षटक क्रमांक 6ची सुरुवात. या वेळेला अगदी आपण पाहतोय ऑफस्टिकच्या जास्तीच बाहेर जाणारा चेंडू वाईड आहे, खराब आहे, स्क्वेअर आहे. अवांतर 1 धाव स्कोर कार्ड बरोबर जोडली जाते. 80 धावांचं लक्ष, 34 धावा स्कोर कार्ड वरती येताना पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक 6 चालू आहे. 12 चेंडू शेवटचे शिल्लक. काय घडणार आहे 12 चेंडूवरती? आक्रमण केलंय, स्ट्रेट हिट समोरच्या दिशेला उडवला. षटकार. काय फटका इथे सजवला जातोय बॅटच्या रडार मध्ये आणि जिकडचा बॉल तिकडे खेळला आणि समोरच्या दिशेने फार दूरवरचं अंतर इथे गाठलं आणि 6 धावेंची मोहर देखील चेंडूवरती लावली जाते. या फटक्यांची गरज आहे आणि तो फटका खेळला जातोय. बघा, एका चेंडूवरती 7 धावा आल्यात. हे लक्ष देखील साध्य होऊ शकतं. येणारे 11 चेंडू आणि 40 धावेंची गरज. अशा पल्लवीत नक्कीच होत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आणखीन एक वाईड असेल, आणखीन एक खराब स्वरूपाचा चेंडू. मॅच इज स्टील ऑन. अगदी आपण पाहतोय 2 वाईड आले, 1 षटकार येताना. या षटकामध्ये पाहायला मिळाला अनंत कुमार हे महत्वाचं षटक हाताळत असताना. निलेश वारे खरं तर एक विस्फोटक फलंदाज स्ट्राईक एंड वरती खेळताना पाहायला मिळतोय. हे फटके खेळले तर सामना कठीण नाहीये. ओ, पुन्हा एकदा बॅट स्विंग जबरदस्त पाहायला मिळाली. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. यावेळेला निर्धाव चेंडू पेश केला, डॉट बॉल त्या ठिकाणी येताना जो पाहायला मिळतोय. एका चेंडूच्या लगत सामन्याचं गुणोत्तर प्रमाण बदलत असताना बॉल्स आणि रन्स तफावत वाढत चालली आहे. निलेश वारे स्ट्राईक एंड वरती समोरच्या दिशेला उभा आहे.
यावेळेला शॉर्ट कव्हरला शतरक्षक चेंडूच्या खाली टिपला जातोय झेल. संपलाय निलेश वारेचा खेळ. विकेटचं पतन. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये आलेले अपयश. एक षटकार आला, कुठेतरी आशा पल्लवित झाल्या, परंतु पुन्हा एकदा अनंत कुमार यांनी केलेला कमबॅक हे देखील विसरता येणार नाही. आणि प्रत्येक गोलंदाजांनी तुम्ही बघितलं असेल सर, धावा रोखण्यासाठी जो सर्वोत्तम पर्याय, अगदी नेगेटिव्ह गोलंदाजी केली. विकेट घेण्याचा जो मनसुबा होता, ज्या ज्या वेळेस विकेटची गरज होती त्या वेळेस प्रत्येक गोलंदाजाने प्रभावशाली कामगिरी केली. काही चुका गोलंदाजांकडून देखील झाल्या, परंतु त्या चुका सुधारल्या आणि पुन्हा एकदा कमबॅक करून दिलं. आणि त्याचमुळे आतापर्यंत या संपूर्ण मॅच मध्ये मजबूत पकड इथे निर्माण करण्यात आली. विकेटचं पतन होत आहे. अजून एक बॅटर, सेट बॅटर, सिक्सर किंग इथे डगआउटच्या दिशेने जात आहेत, परंतु येणारे बॅटर यांना देखील वेळ फार कमी आहे. प्रत्येक बॉलवरती प्रहार करावा लागेल. बघूया हे लक्ष्य साध्य केलं जाईल का डिफेंड केलं जाईल. मारा करण्यासाठी बॉलर तयार. लेंथ बॉल पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळाला. ओ काऊ कॉर्नरला चेंडू आहे, सीमारेषेच्या बाहेर, चौकारासाठी 4 रन. आल्या आल्या पहिलाच बॉल अगदी डगआउट मधूनच सेट होऊन आलेत आणि अशाच पद्धतीने तुम्हाला खेळावं लागतं. अक्षय यांनी आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती इथे चौकार खेळून काढलाय. 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ, या फटक्याची गरज होती आणि चौकार देखील इथे येतोय. यावेळेला यष्टीरक्षक चेंडूच्या खाली झेल टिपलाय आणि आणखीन एका विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये होत असताना धक्का क्रमांक 6 लागताना पाहायला मिळतोय. फलंदाज बाद. खराब अशी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली, कारण ज्या ज्या बॅटरने चांगली सुरुवात करून दिली ते मात्र जास्त वेळ विकेटवरती थांबू शकले नाहीत. बघा, पार्टनरशिप भरपूर महत्वाची आहे आणि ती पार्टनरशिप जर इथे झाली नाही तर मात्र धावसंख्येला आकार देता येणार नाही. 45 या धावसंख्येवरती 6वा बॅटर बाद आहे. 6वं षटक सुरू आहे. अजूनही आपण पाहतोय 45 वरती 6. 6वं षटक सुरू आहे. रिक्वायर रन रेट मात्र 30.00. येणारे 7 चेंडू आणि 35 धावा. फार लक्ष मोठं होत चाललंय. फार मोठ्या लक्षाचा इथे पाठलाग करावा लागेल. सातत्याने जाणाऱ्या विकेट, सातत्याने होणारी पडझड, त्यामध्ये मात्र रायरेश्वर बावळा हा संघ कुठेतरी बॅकफुटला ढकलला जातोय आणि त्याचा फायदा मात्र इथे बॉलिंग टीमला, इथे ज्या पद्धतीने जी गोलंदाजी सुरू आहे, ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण सुरू आहे, नक्कीच तो फायदा देखील घेतला जातोय. शेवटचा बॉल या षटकातील. 45 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात येणारे 7 चेंडू, 35 धावेंची गरज. यावेळेला पुन्हा एकदा मिस टाइम आणि कॉट अँड बोल्ड मैदानाच्या आतमध्ये 7वा धक्का. 45 या धावसंख्येवरती अनंत कुमार अप्रतिम गोलंदाजी साकारताना. ऍक्शन रिप्लाय मध्ये आपण पाहू शकता ही विकेट. कॉट अँड बोल्ड अप्रतिम गोलंदाजी अनंत कुमार यांची. काय सांगा शैलेश सर या गोलंदाजी बाबत अगदी आपण पाहतोय. नक्कीच कौतुक, गोलंदाजी केली. नक्कीच कौतुक हे करावं लागेल, कारण ज्या पद्धतीने सुरुवात झाली, षटकार आला, अवांतर धावा देखील आल्या, परंतु त्यानंतर 3 विकेट मिळवल्यात याचाच अर्थ संघाला कमबॅक करून दिलाय. अप्रतिम असं स्पेल इथे अनंत कुमार यांच्याकडून पाहायला मिळाला. शेवटचं अंतिम 6 चेंडूंचा खेळ इथे शिल्लक आहे आणि गोलंदाजी मार्क वरती राहुल कोकाटे. अमोल इथे गोलंदाजी मार्क वरती आहेत. षटक क्रमांक 7 ची सुरुवात. पहिलाच बॉल रोहन यांच्या बॅट मधून सीमारेषेच्या पलीकडे रोहन रासने यांच्या बॅट मधून आलेला षटकार. 6 धावा, सिक्सर. मॅच मित्रांनो संपलेली नाहीये. पहिल्या चेंडूवरती तर षटकार आलाय. उर्वरित 5 चेंडूवरती आक्रमण केलं जाणार का, खूप महत्वाचं. ऍक्शन रिप्लाय मध्ये वारंवार आपण पाहू शकता फुल टॉस चेंडू, त्यावरती केलेला काडा प्रहार, चेंडू आउट ऑफ द पार्क, बिग सिक्सर. आणि आता समीकरण देखील बदलताना पाहायला मिळेल या मॅचचं. 5 चेंडू आणि 29 धावा.
पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड फटका. काऊ कॉर्नरमध्ये क्षेत्ररक्षक आहे टीपमध्ये. सिंगल इथे मिळते आहे. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या 52 आहे. रोहन रासने इम्पॅक्ट म्हणून मैदानामध्ये आपण खेळताना पाहिलेले आहेत. एक षटकार देखील त्यांच्या बॅटमधून आलेला आहे. आणि इम्पॅक्ट खेळाडूचा रोल तोच आहे की ज्यावेळेस तुम्हाला ती जबाबदारी दिली जाते ती जबाबदारी तुम्हाला पार पाडावी लागते. पुन्हा एकदा एक चांगला चेंडू इथे हाताळला जातो. मी यष्टीरक्षकांचं देखील कौतुक करेल. आतापर्यंत यष्टीरक्षकांना जवाब आहे. प्रत्येक बॉल तिथे कलेक्ट केलाय. झेल देखील टिपलेत आणि अक्षरशः बॅटरला इथे थांबवण्याचं काम देखील यष्टीरक्षक करतायत. आता मात्र पदलालित्य परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. टक असा आवाज आणि बॉल गेलाय मैदानाच्या बाहेर. आउट 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 ऑफ द पार्क. षटकार 6 धावेंसाठी. नक्कीच शेवटचे काही चेंडू आहेत त्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न राहील मैदानाच्या आतमध्ये. आणि पहा पिकअप केला त्या ठिकाणी चेंडू आउट ऑफ द पार्क. बिग सिक्सर येताना जो पाहायला मिळाला. पुन्हा एकदा वाईड लाईन पकडून गोलंदाजी केली जाते. वाईड यॉर्करचा उपयोग त्या ठिकाणी केला जातो आहे आणि निर्धाव चेंडू पेश केला. 58 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता मात्र फक्त औपचारिकता शिल्लक. नक्कीच औपचारिकरित्या इथे मॅच मध्ये काही क्षण शिल्लक आहेत. 58 धावा झाल्यात 7 गड्यांच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा इथे हेलिकॉप्टर उडवायचं आहे परंतु लँड मात्र ते धावेसाठी इथे होईल की नाही. नक्कीच इथे देखील निर्धाव चेंडू आहे. षटकाची इथे समाप्ती होते. मॅच फिनिश होते. 58 धावा बनवल्या गेल्या 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये परंतु 21 धावेंनी देवगिरी ब्लास्टर या संघाने विजय मिळवलाय. काही अप्रतिमरित्या गोलंदाजी केली. क्षेत्ररक्षण केलं त्यामुळे या धावा रोखण्यामध्ये गोलंदाजांना देखील यश मिळत आहे. आजच्या ॲनालिसिस आपण पाहतोय कशा प्रकारे इथे हा स्कोर कार्ड आपण बघतोय. मॅच समरी आहे. देवगिरी ब्लास्टर प्रथमतः बॅटिंग करत असताना 7 षटकांमध्ये 79 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. त्यामध्ये योगेश यांच्या बॅटमधून 17 चेंडूंमध्ये 30. चैतन्य पवार यांच्या बॅटमधून 7 मध्ये 19. अनंत कुमार यांच्या बॅटमधून 3 मध्ये 12. तर अमोल दसपुते यांच्या बॅटमधून 5 चेंडूंमध्ये 12 धावा. त्याच वेळेस गोलंदाजी राकेश माळी 2 षटकं हाताळली. 22 धावेंमध्ये 2 बॅटर बाद. प्रतीक जाधव एका षटकामध्ये 5 1 बॅटर बाद. त्याच नंतर ऋषिकांत यांच्या बॅटमधून आपण पाहतोय 2 षटकांमध्ये 20 धावा 1 बॅटर बाद. उमेश चव्हाण 1 षटक हाताळलं 15 धावा. तर इथे दुसऱ्या डावामध्ये रायरेश्वर मावळाच इथे 7 षटकांमध्ये फक्त 58 धावा पूर्ण केल्या 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. त्यामध्ये निलेश वारे 10 मध्ये 11. समीर तुपे 14 मध्ये 11. रोहन रासने 3 मध्ये 7 नाबाद आहेत. तर ऋषिकेश कापसे 4 मध्ये 6. तर गोलंदाजी आपण पाहतोय अनंत कुमार यांनी एका षटकामध्ये 12 धावा खर्च केल्या आणि 3 विकेट मिळवल्या. तर वैभव यांनी एका षटकामध्ये 7 धावा खर्च करत असताना 2 विकेट मिळवल्या. तर सागर यादव 2 षटकांमध्ये 11 2 बॅटर बाद केले. तर राहुल यांनी मात्र एका षटकामध्ये 2 धावा. इथे देवगिरी ब्लास्टर won by 21 रन्स आणि या मॅचचा शिल्पकार म्हणजेच मॅन ऑफ द मॅच हा किताब इथे प्रदान करण्यात येईल. आणि मॅन ऑफ द मॅचचे मानकरी ठरतायत ज्यांनी संघामध्ये अष्टपैलू कामगिरी करत असताना संघाला विजय मिळवून दिला. ज्यांची गोलंदाजी भेदक ठरली आणि एक छोटी परंतु महत्वपूर्ण इनिंग ज्यांनी पेश केली ते अनंत कुमार हे ठरतायत मॅन ऑफ द मॅचचे मानकरी. पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये आपल्याला प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जोडले जातील प्रवीण गायकवाड सर आणि त्यांच्या समवेत आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब अनंत कुमार यांना प्रदान करतोय. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये पुन्हा एकदा आपण वळतोय आणि जिथे प्रवीण गायकवाड सर आपल्या बरोबर जोडले जात आहेत. ओ टू प्रेझेंटेशन बॉक्स प्रवीण गायकवाड सर. सचिन ढवळे मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमी प्रस्तुत
प्रहार प्रीमियर लीग 14व पर्व एक महत्वाची मॅच आपल्याला रंगताना पाहायला मिळाली आणि तिचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण या ठिकाणी देत आहोत. हा पुरस्कार देण्यासाठी आयोजन कमिटीचे आमचे मुख्य घटक शरद दौडसर यांना विनंती करतो की आपण हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यावं. आणि मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार जातोय अनंत कुमार. एक षटक टाकलं, 3 विकेट घेतल्या, नेत्र दीपक गोलंदाजी या गोलंदाजानं खरं तर या ठिकाणी केली. शरद शरांचा शुभ असते हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देतोय. अनेक वस्तू खरं तर मॅन ऑफ द मॅच साठी सातत्यानं आपण प्रहार प्रीमियर लीगच्या माध्यमातून पाहिलेल्या आहेत. एक बॅग आहे, त्यानंतर एक कॅप आपण देतोय, एक सन्मान चिन्ह या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच साठी आपण या ठिकाणी देत आहोत. अनंत कुमार अप्रतिम गोलंदाजी त्या ठिकाणी करताना पाहायला मिळाला. शरद सर यांच्या शुभ हस्ते या पुरस्काराचं वितरण खरं तर आपण केलंय. अनंत कुमार, तुझ्या बरोबर मी चर्चा करेल. जबरदस्त खेळ राहिला, विशेष करून गोलंदाजी अप्रतिम केली. एकाच षटकामध्ये जवळजवळ 3 विकेट तू घेतल्या. काय सांगशील आजच्या परफॉर्मन्स बद्दल, तुझ्या परफॉर्मन्स बद्दल आणि टीमच्या परफॉर्मन्स बद्दल? सर्वप्रथम तर सचिन सरांचा खूप खूप धन्यवाद. त्यांनी आम्हाला एवढा मोठा प्लॅटफॉर्म दिला आणि गोलंदाजी करायचं म्हणजे सांगितलं तर पहिले 2 बॉल म्हणजे षटकार मारले, चौकार मारला, नंतर कमबॅक केलं, ते अप्रतिम झालं आणि असंच परफॉर्मन्स देत राहील. मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना संघ सहकाऱ्यांचा सपोर्ट तुला कसा असतो, त्याबद्दल काय सांगशील? कॅप्टननी आम्हाला भरपूर सपोर्ट केला आणि असंच सपोर्ट करत राहीन. फ्री आम्हाला माइंड सांगितलं एक सरांनी की तुमचा नॅचरल गेम खेळा आणि परफॉर्मन्स द्या. प्रहार प्रीमियर लीग 14व पर्व मोठ्या धुमधडाक्यात संपन्न होते. सातत्यानं स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थी असो किंवा ऑल इंडिया ओपन मधले खेळाडू या स्पर्धेच्या माध्यमातून खेळतात आणि ही संधी आदरणीय सचिन ढवळे सरांनी सगळ्यांसाठी उपलब्ध करून दिली. एकंदरीत आयोजनाबद्दल, नियोजनाबद्दल आणि प्रहार प्रीमियर लीगचं महत्व तुझ्या दृष्टीने काय? एकदम अप्रतिम आयोजन आहे सर आणि हा माझा पहिलाच सीझन आहे आणि याच्यात पहिल्याच मॅचमध्ये मला मॅन ऑफ द मॅच भेटलं. ते खूप कौतुकाचं आहे माझ्यासाठी आणि चांगला परफॉर्मन्स देईल पुढे. क्या बात आहे. पहिला सीझन खेळतोय अनंत कुमार आणि पहिलीच मॅन ऑफ द मॅच घेतली. एकदा जोरदार टाळ्या अनंत कुमार यांच्यासाठी आपण वाजूयात. या ठिकाणी जबरदस्त खेळ, 1 षटक टाकलं, 3 विकेट घेतल्या आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार अनंत कुमार यांनी घेतला. वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन. तर तुर्तास आपण या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्स मधून थांबतोय. नवीन मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू होईल आणि नवीन आवाज आपल्या कानावरती पडेल. आवाज असेल अलंकारिक शब्दांचा खजिना. आमचे मार्गदर्शक आदरणीय नरेशजी ढोमे सर आणि या हिंदीचा सुमधुर आवाज. दुसऱ्या बाजूला सलीम भाई आपल्या समवेत जोडले जातील. या आपला असेल हार्दिक स्वागत. धन्यवाद प्रवीण गायकवाड सर. 14व्या हंगामाची सुरुवात आज झालेली आहे प्रहार प्रीमियर लीगच्या आणि सकाळपासून सचिन ढवळे मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचे 10 संघ मैदानामध्ये खेळत आहेत. विजयदुर्ग विरुद्ध जंजिरा अशी एक जबरदस्त लढत आपल्याला